बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता धुळे जिल्ह्यात आज संपूर्ण बंद पाळण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की आपण प्रमुख बाजारपेठेत आहोत। हे आग्रा रोड बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी जी काही दुकाने आहेत ती संपूर्णपणे आता बंद ठेवण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून याचबरोबर धुळ्यातील पिंपळनेर असेल, साक्री असेल, दोंडाईच्या आथे या ठिकाणी देखील बंद पाळण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या बंदमध्ये शाळा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहे। संपूर्ण धुळे जिल्ह्यातल्या शाळा या ठिकाणी बंद आहेत। त्याचबरोबर एसटी सेवा जी आहे ती देखील टप्प्याटप्प्याने जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने बंद करण्यात येणार आहे। या ठिकाणचे बाजारपेठ असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, रिक्षा असेल, ही सर्व बंद ठेवण्यात येणार आहे। आणि एकूणच प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त मोठा लावण्यात आला आहे। कारण नाशिक येथे जी घटना झाली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यामुळे आता हा जो काही या ठिकाणी सकल हिंदू समाजाची जी मंडळी आहे ही दुपारी या ठिकाणी 11 वाजेच्या दरम्यान हे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या मार्गावरून जाणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे आता या ठिकाणचा पूर्ण मार्ग या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि येणार आता दुपारी 11 वाजेला या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे नेते या संदर्भामध्ये निवेदन देतील आणि आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करणार आहेत। कॅमेरामन प्रसादसह मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।